नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सर्वांनाच आवडेल असे पालकाचे सूप कसे बनवायचे हे बघणार आहोत। पालकमुळे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात आयर्न, फायबर आणि विटामिन मिळते। हिवाळ्यामध्ये पाणी कमी प्यायल्यामुळे आपली त्वचा कोरडी होते, थकवा जाणवतो। तर पालकमध्ये पाण्याचे प्रमाण खूप असल्यामुळे पाणी न पिण्याची कमतरता दूर होऊ शकते। चला तर मग आपण सुरुवात करूया। गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये बटर घालून घ्यायचं आहे। बटरमध्ये आपल्याला काळी मिरी 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत। एक कांदा जाडसर चिरून घेतलेला आहे आणि आता हा मस्त बटरमध्ये आपल्याला कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटामध्ये मस्त आपला कांदा मऊसर असा होतो। आता यामध्ये मी पालक घालणार आहे। पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो सुद्धा आपल्याला या बटरमध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे। पालक सुद्धा आपल्याला मऊसर असा करून घ्यायचा आहे। झटपट बनणारी रेसिपी आणि मी यामध्ये जराही कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही आहे। अतिशय सुंदर आणि अशी ही छान रेसिपी बनते। तुमच्या मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी ही आहे। आता हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा मस्त अशी फाईन पेस्ट केलेली आहे। आता कढईमध्ये ही आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे। सूप तुम्हाला किती पातळ घट्ट हवं आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचं आहे। यामध्ये मी त्या अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता मस्त असं उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। पालक आपण अगोदरच शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे सूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे। तर हे बघा आता एक उकळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। तर हे बघा आता 1 मिनिटभर आपल्याला हे सूप आता हे उकळवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 2 चमचे एवढं दूध घालून घेणार आहे। मस्त 1 वाटीभर एवढं हे सूप आपलं तयार होतं। अतिशय झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हे बघा आता अशा प्रकारे आपलं हे सूप आता तयार झालेलं आहे। तुम्हाला मी काढून दाखवणार आहे। हे बघा एवढं मी घट्टसर असं हे सूप ठेवलेलं आहे। तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही यापेक्षा थोडंसं पातळही करून घेऊ शकता। हे बघा सुंदर असं हे सूप आपलं आता तयार झालेलं आहे। यावर थोडीशी चमचाभर एवढी क्रीम घालून घ्यायची आहे। झटपट बनणारं पालकचं सूप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट करायला मात्र विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।